NK स्पोर्ट्स खांडवल आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल किरवली. इन ॲक्शन मध्ये असतील राकेश दिगाडकर. कालच्या दिवसामध्ये तुम्ही त्यांना या मंचावरती बघितलं, परंतु आज गावाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी राकेश दिगाडकर आणि त्यांच्या समवेत प्रशांत बजागे सध्या तरी चर्चा करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगली रंगलेली मॅच मित्रांनो, कुठेही जाऊ नका. या स्पर्धेचा उच्चांक तुमच्यामुळे वाढलाय. स्पर्धेला अशाच प्रकारे भेट देत राहा, भेटीतून प्रेम देत राहा, जेणेकरून या विभागातला अनेक सारा प्रेक्षक वर्ग या क्रीडांगणाच्या चहूबाजूला ही स्पर्धा पाहण्यासाठी जमेल. मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. फ्रेश मॅच तुमच्या समोर मित्रांनो उदयास येते. NK स्पोर्ट्स खांडवल त्यांच्या जय हनुमान खांडवल आणि त्यांच्या विरोधात RD स्पोर्ट्स किरवली या दोन टीम मध्ये ही लढत पाहायला मिळेल. आणि जशी लढतीला सुरुवात होईल या फर्स्ट इनिंग मध्ये ऐकाल आवाज तुम्ही विशाल पाटील यांचा. मी तुर्ता थांबतो, तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा, अनुभवत राहा गावदेवी चषक 2024. बघा सध्या सगळीला जे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतात, एक महत्त्वपूर्ण सूचना दोन्ही टीमच्या कॅप्टनसाठी आहे की तुम्ही आयोजकांसोबत संपर्क साधायचा. दोन्ही टीमचे कॅप्टन जे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतात त्यांच्यासाठी ही सूचना. थँक्यू सो मच भाग्यजी म्हात्रे सर. आणि पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत मित्र. आपण सर्वजण पाहत आहेत आई गावदेवी स्पोर्ट्स बापगाव आयोजित आई गावदेवी चषक 2024 हे भव्य दिव्य पर्व. असा दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि मैदानाचा आतमध्ये सामना आपण पाहणार आहे. तिसरा लढत आहे खानवल बी आणि त्यांचा विपक्षामध्ये RD11 किरवली. खानवल बी म्हटलं गेलं तर हा देखील एक चांगला संघ या विभागामधला आणि त्यांचा विपक्षामध्ये किरवली संघ आपल्याला लढत देताना दिसणार आहे. आणि किरवली हे नाव खऱ्या अर्थाने मुखामध्ये येताच एक नाव त्याच्यासोबत आमच्या मुखामध्ये येत असतं, म्हणजे नो डाऊट भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटला लाभणारा तो हिरा तो आवाज म्हणजे किरवली गावचे आमचे अजयजी घरत सर. फुल लाईन टाकला समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका तर चांगला होता बट थोडी ताकद कमी पडली की काय. लॉंग ऑनचे फिल्डर देखील तितकेसे दक्ष आपल्याला पाहायला मिळाले, अगदी वेगाने पोहोचले. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. इन बिटवीन रन्स पूर्ण होतील या चेंडूवरती या दोन धावा. बघा टायमर सेट झाला, तब्बल 11:32 या इनिंगला सुरुवात झाली. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज योगेश आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती दिसतो. राऊंड द विकेट नेक्स्ट बॉल. हा बॉल लिव्ह केला बिकॉज दिशा खराब. अतिरिक्त रन निर्माण इथनं मिळेल. अतिरिक्त रनच्या मदतीने स्कोर काढता 3 वरती. आमने लोनाड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण ही संलग्न स्पर्धा आपण पाहतात आणि या विभागामधले खऱ्या अर्थाने जे दमदार संघ आहेत तेच आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतात. कालच्या दिवसामध्ये देखील आय थिंक 10 संघ खेळले आणि आज देखील 10 संघ खेळतात. आणि उद्याचा दिवसाचा जो शेड्यूल असेल त्याची माहिती देखील आज दिवसभरामध्ये आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. लो फुल टॉस ऑन साइडला खेळायचा होता. मिड विकेटला फिल्डर यस नो डायरेक्ट हिट. कदाचित आला असता तर रनआउटची शक्यता नक्कीच झाली असती. डायरेक्ट हिट नव्हे तर मी म्हणेन योग्य वेळेवरती कदाचित बॉल कलेक्ट करून थ्रो जरी केला असता तरी सुद्धा रनआउटची शक्यता होती. बघा स्पेशली जेव्हा तुम्ही इनफिल्ड मध्ये 38 सर्कल मध्ये जेव्हा तुम्ही फिल्डिंग करता थोडस क्विक राहावं लागतंय. नेक्स्ट बॉल शफल होऊन खेळलेत. स्लॉट मध्ये आहे, लॉप केला आणि थेट पाठवला बाजूला प्लॉट मध्ये. OTT ओव्हर द टॉप स्ट्रोक सिक्सर. मॅन ऑफ द मॅच देणं बाकी आहे, ज्याचा अतिशय चांगला खेळ आपण मागील सामन्यामध्ये पाहिला.
योगेश आहेत प्लेअर ऑफ द मॅच, त्यांना प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया आणि हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतो व्यासपीठावरनं निखिलदादा पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच द्यायचा आहे. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी स्पेशली आम्हाला पाण्याची सोय देखील झालेली आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच देऊया. आकर्षक ट्रॉफी, त्याचप्रमाणे एक स्वीट बॉक्स दिला जातो. ट्रॉफी हा सन्मान आणि स्वीट बॉक्स यासाठी की तुम्ही मॅच जिंकली, तोंड गोड करा. वेल प्लेड. आणि जाऊया चालू सामन्याच्या दिशेने. षटकारानंतर एक सिंगल, काय फटका पाहायला मिळाला होता योगेश चा बॅट मधनं आपल्याला तो फटका पाहायला मिळाला. यासिनजी देखील आमच्या समवेत आहेत. आय थिंक कालच्या दिवसामध्ये ते देखील असतील स्कोरर्सच्या भूमिकेमध्ये. त्यांच्याकडे देखील फार मोठी जिम्मेदारी दिली गेली आहे. त्यानंतर आमची संपूर्ण टीम असो, आई गावदेवी स्पोर्ट्स बापगाव, प्रत्येकाने जिम्मेदारी वाटून घेतलेली आहे. प्रत्येकजण प्रत्येकी गोष्टीकडे लक्ष देतो. कारण बघा, एखादी स्पर्धा विचारांमध्ये आणणं आणि तिला अस्तित्वामध्ये उतरवणं, साकार करणं आणि यशस्वीरित्या कंप्लीट करणं या गोष्टी फार अवघड असतात. बट कौतुक करावं लागेल आई गावदेवी स्पोर्ट्स बापगाव यांचं, कारण अतिशय चांगलं आयोजन नियोजन त्यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. शफळून खेळण्याचा प्रयत्न हुक करायचा होता, बट जितका बाउन्स खऱ्या अर्थाने हवा होता त्या चेंडू मागे तितका बाउन्स पाहायला मिळाला नाहीये. त्या अनुषंगाने इथनं हा निर्धाव चेंडू येतो. बघा, अगदी स्ट्रोक कंप्लीट झाल्यानंतर बॅटर अंपायर्सकडे देखील पाहतात की डाऊन द लेग आहे का, पण अंपायर्सने सांगितलं नाहीये, कारण शफल देखील झाले होते. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. यावेळेस यष्टांचा वेध, यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बोल्ड, काम दमाम. पहिला धक्का, फलंदाज बाद. क्या बात आहे. डीजे मास्टर देखील आज पूर्णपणे तयारी करून आलेले आहेत. अगदी सकाळच्या सत्रापासून फक्त आपल्याला एकच टॉपिक वरती चांगली चांगली संगीत ऐकायला मिळत आहेत बैलगाडा शर्यतीवरती. आणि सध्या सगळीला प्रसादजी जांगले यांच्या माध्यमातून ही कमेंट आहे, जे स्पेशली गणेश पुरीवरनं या स्पर्धेचा आनंद घेतात. आणि स्पेशली त्यांनी अभिनंदन केलं योगेशसाठी. योगेशचा चांगला खेळ आपण पाहिला आणि पुढील सामन्यासाठी लोणाड संघाला त्यांच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज मैदानात हातामध्ये येतो क्रमांक 3 वरती. सूरज क्रमांक 3 वरती येतो. योगेश अजून देखील मैदानाच्या हातामध्ये आहेत. निखिल बाद झालेत. यापुढील जो होणारा सामना आहे, आताच मी इन्व्हाइट करतोय दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचं. यानंतर जय अंबिका स्पोर्ट्स देवरुंगपाडा पंडित दादांचा संघ, त्यांचा विपक्षामध्ये नक्षत्र स्पोर्ट्स चौधरपाडा अशी लढत यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील रेडी राहा. पहिलं सत्र जसे समाप्त होईल टॉस केला जाईल. जय अंबिका स्पोर्ट्स देवरुंगपाडा पंडित दादांचा संघ, त्यांचा विपक्षामध्ये नक्षत्र स्पोर्ट्स चौधरपाडा. सेकंड ओव्हर गोलंदाज गोरखनाथ. समोर आहे स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर योगेश. फुल टॉस. कधी कधी बघा फुल टॉस बॉल पण ना दोन धारी तलवार, आणि त्या फुलटॉस बॉलवरती आपण बहुतांश वेळा मोठे फटके पाहतो. बट या फुलटॉस बॉलवरती संधी देखील गमावली, यष्टांचा वेध देखील घेतला गेला, म्हणजे धक्का लागला. आता मैदानाच्या हातामध्ये दुसरा. योगेशला जावं लागेल वापस. आणखीन एक धक्का लागला आणि फुल टॉस बॉल. आणि जसे बोल्ड झाले ना बॅटर योगेश, चेहऱ्यावरती निराशा दिसली, कारण जो चेंडू खऱ्या अर्थाने बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचा होता त्याच चेंडूने योगेशला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. धक्का दुसरा. क्रमांक 4 वरती नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
रोहित रोहित क्रमांक 4 पहिलाच बॉल अगदी सन्मान त्याने दिला. एक सिंगल रन निर्माणीनं पूर्ण केली जाईल. धाव फलक या एका धावेच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जातोय 11 वरती. 11 ऑन द बोर्ड. अकरा धावा दरम्यान इथनं स्कोर कार्ड वरती आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर आता आपल्याला पाहायला मिळतील. सूरज स्ट्रायकिंग एंड वरती. बॅटच्या टोला लागला. रन घेण्याचा कोणताही प्रयत्न दिसत नाहीये, कारण अगदी जर आपण पाहिलं तर विकेट किपर बॉल पर्यंत पोहोचले, त्याने बॉल फील्ड केलाय. बघा भरपूर सारे यंगस्टर्स सध्याच्या घडीला आज आपण पाहतो की भरपूर साऱ्या ग्रामीण टीम्स मध्ये ऑलमोस्ट 50 किंवा त्याच्यापेक्षा जास्त टक्के आपल्याला यंगस्टर्सच खेळताना दिसतात. आणि या संघामध्ये देखील तसंच काही पाहायला मिळतं. आज जर आपल्याला पाहायला गेलं तर खऱ्या अर्थाने यंगस्टर्ससाठी भरपूर साऱ्या शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. कारण जो आता जस्ट मान्सून सीझन आपला कंप्लीट झाला रबर बॉल क्रिकेटचा. भरपूर साऱ्या मोठ्या मोठ्या खेळाडूंना मी पाहिलं. त्याच्यामध्ये फरदीन कासी असतील किंवा कृष्णा सातपुते असतील. भरपूर साऱ्या गोष्टी माहिती त्यांच्याकडून मला देखील मिळाली. बट इथनं एफर्ट बघा किती चांगला पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगला दरम्यान जे फिल्डर होते. आणि एक गोष्ट प्रामुख्याने प्रत्येकी स्टार प्लेयरच्या माध्यमातून मला ऐकायला मिळाली की जेही आताचे युवा फलंदाज आहेत त्यांनी मोस्ट ऑफ या गोष्टीवरती फोकस करायला हवं. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करताना ज्या गोष्टीमध्ये तुम्ही कमी आहेत त्या गोष्टीला कशा प्रकारे तुम्ही इम्प्रूव्ह करू शकाल ना, त्याच्यासाठी तुम्ही मेहनत करा, त्याची तुम्ही प्रॅक्टिस करा. सध्या सगळीला हा बॉल लॉंगॉनला जातो. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. आणि त्यानंतर थोडं इंटरनॅशनल क्रिकेट बद्दल जर बोलायचं झालं तर नो डाऊट किंग कोहली विराट सरांबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांच्याविषयी देखील आपण भरपूरदा ऐकलेलं आहे की ते नेट्समध्ये जेव्हा प्रॅक्टिससाठी येतात ना, तेव्हा ते प्रॅक्टिस कसली करतात ज्याच्यामध्ये ते कमी आहेत. आणि आज जेव्हा तुम्ही सरावासाठी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही सरावासाठी प्रॅक्टिससाठी येता ना, तेव्हा तुम्ही त्या गोष्टीसाठी प्रॅक्टिस नका करू जी गोष्ट तुम्हाला अगोदरच येते. तुम्हाला जे नाही येत त्यासाठी तुम्ही सराव करा. तेव्हा जाऊन डे बाय डे तुमचा खेळ इम्प्रूव्ह होईल. तुम्ही आणखीन चांगलं खेळ करा. कारण जेव्हा तुम्ही यंग असता तेव्हाच खऱ्या अर्थाने बघा ती मेहनत जेव्हा तुम्ही योग्यरित्या अगदी कमी वयामध्ये घेता ना, तेव्हा जाऊन ती मेहनत तुम्हाला त्या फील्डमध्ये त्या क्षेत्रामध्ये फार पुढे नेते. आणि सध्याच्या घडीला ही एक यंग टॅलेंटेड जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅटर सूरज आणि रोहित आहेत. भरपूर काही शिकायचं आहे अजून. बट इथनं एक चांगली पार्टनरशिप जर ते बनवू शकले तर या पहिल्या सत्रामध्ये एक सन्मानजनक टोटल इथनं उभा केला जाऊ शकतो. असा दिवस ज्याप्रमाणे आपण पहिला सामना ज्याच्यामध्ये 39 चेस झाल्या, त्यानंतर आपण पाहिलं की 24 मध्ये देखील लढत चांगली रंगली होती. मागील सामन्यामध्ये अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. फिल्डर आहेत काऊ फेसमध्ये. दरम्यान एक सिंगल रन इथनं पूर्ण केली जाईल. धाव फलक या एका धावेच्या मदतीने सध्याच्या घडीला स्कोर कार्ड पुढे जातोय 14. 14 धावा धाव फलकावरती आहेत. किरवली विपक्षची लढत सध्याच्या घडीला आहे. आपण पाहतायत खांडवल बी संघ खेळतो. ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल. फुल लाईन टाकला. बॅट्स अगदी टोएंडला लागल्या. बॅक टू द बॉल स्ट्रोक खेळले होते. बट इथं आउटफील्डला थोडा चकवा दिला की काय. लॉंग ऑफचे फिल्डर येतात, बॉल फील्ड करतात, तोपर्यंत पूर्ण केली जाईल ही आणखीन एक सिंगल धाव फलक या एका धावेच्या मदतीने आता 15 वरती. बघा लास्ट मॅच मध्ये 24 धाव्यांवरती देखील लढत झाली होती. त्या अनुषंगाने ही गोष्ट विसरायला नाही पाहिजे बॅटिंग युनिटने की जर 30-35 पर्यंत जरी पोहोचलो तरी सुद्धा लढाई तर होऊ शकते. लॉफ्ट केला हवेमध्ये. ताकद किती आहे या फटक्यामध्ये. फिल्डर दोन पोहोचलेत आणि कॅच देखील पकडली जाईल. सफलता मिळेल. धक्का लागला तर आणखीन एक तिसरा धक्का. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये येतात. क्रमांक 5 वरती आता राकेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात.
पुढील जो सामना आहे टॉससाठी मी इन्व्हाइट करतो. यानंतर जी फाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे जय अंबिका स्पोर्ट्स देवरुंगपाडा पंडित दादांचा संघ त्यांच्या विपक्षामध्ये नक्षत्र स्पोर्ट्स चौधरपाडा अशी लढत यानंतर आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहा. पहिलं सत्र जसं समाप्त होईल आपल्याला टॉससाठी यायचं आहे. नवीन बॅटर राकेश मैदानाच्या आतमध्ये, बट पहिला चेंडू जर आपण पाहिला तो देखील फेस करता निर्धाव तो चेंडू आला. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ या तिसऱ्या षटकामध्ये शिल्लक आहे. शांत क्रिकेट, मोठे फटके येत नाही आहेत, फक्त 15 धावा धावफलकावरती. पुल केला ऑन साइडला हवेमध्ये आणि गॅप मध्ये देखील आहे, बट फिल्डर पोहोचलेत लॉंग ऑनचे. तोपर्यंत अगदी पहिला सामना जेव्हा सुरू होता तेव्हा मी म्हटलं होतं की फिल्डर्सची सकाळची झोप झाली की नाही. आता वाटतंय की आमचा डीजे मास्टरांची झोप झाली की नाही. 2 धावा दरम्यान पूर्ण धाव फळक आता 17. मिस टायमिंग हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर डाऊन दी बॉल. सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच कंप्लीट. आणखीन एक सफलता. चौथा धक्का लागला. बघा मोठे फटके खेळण्याचे जेव्हा प्रयत्न होतात ना तेव्हा 2 गोष्टी असतात. एक तर मोठे फटके येतात, एक तर विकेट जातात, आणि सध्या सगळीला विकेट जातोय हा चौथा. आणखीन एक धक्का दरम्यान इथनं लागलाय आणि चिंतेचा विषय, कारण बघा पहिलं सत्र फर्स्ट इनिंग माइंड मध्ये भरपूर साऱ्या गोष्टी होत्या. 35 ते 40 पर्यंत पोहोचायचं, बट स्कोर कार्ड फक्त 17 धावा, 4 विकेट गेलेत आणि खेळ देखील समाप्त झाला अवघ्या 3 षटकांचा. आणि योग्य वेळेवरती ही 3 षटके समाप्त झालेली आहेत. म्हणजे लास्ट ओव्हर मध्ये कोणत्याही प्रकारे एक एक्स्ट्रा फिल्डर ठेवण्याची आवश्यकता नाहीये. अंतिम षटक आणि गोलंदाज तयार होतो. या अंतिम षटकामध्ये हनुमान द्रमाणीतनं तयार होतात. आणि आजचा वार जर आपण पाहिला तर आजचा वार देखील शनिवार आहे. आज बजरंग बलींचा दिवस आणि हनुमान गोलंदाजी करतात या चौथ्या षटकामध्ये. फुल लेन टाकला, वाईड ऑफ ऑफ स्टंप ड्राईव्ह करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर दरम्यान 2 धावा दरम्यान पूर्ण केल्या जातील. बघा बजरंग बलींवरती जर आपण पाहिलं तर हॉटस्टार वरती लेजंड ऑफ हनुमान ही सिरीज सध्याच्या घडीला सुरू आहे. आवर्जून सर्वांनी पाहावी, कारण बजरंग बलींचं जे चरित्र आहे, त्यांचं आयुष्य आहे, फार डिटेलमध्ये खऱ्या अर्थाने ती सिरीज आहे. भरपूर साऱ्या गोष्टी देखील शिकण्यासारख्यात. पडल्यानंतर थोडा खाली राहतोय. निर्धाव चेंडू दरम्यान येतो, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न दरम्यान केला गेला होता बॅटरीच्या माध्यमातून. बघा जी गोष्ट आपल्याला अगदी पहिल्या सामन्यापासून पाहायला मिळाली की मोठे फटके इझिली येत नाहीयेत, कारण इथं बाउंड्री लाईन्स देखील लांब आहेत. आणि त्याप्रमाणे जर विकेट पिच जर आपण पाकली ती देखील गोलंदाजांसाठी अनुकूल. आणखीन एक चांगली डिलिव्हरी, प्लॅन मिस. आणखीन एक निर्धाव चेंडू, क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होतोय. आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर गोलंदाजाचं आपण कौतुक करूया, कारण लाईन अँड लेंथ प्रॉपर पाहायला मिळत आहे योग्य टप्प्यावरती आणि योग्य खऱ्या अर्थाने लाईनवरती गोलंदाजी आतापर्यंत केली जात आहे. पुढील चेंडू लेफ्ट थांबवतो विकेट. हा देखील फसवला. यावेळेस तर फिंगर रोल केले होते, पेस व्हेरी केलं होतं, पेस ऑफ केला होता, त्याचा बेनिफिट. आणखीन एक डॉट बॉल आणि थोडा बाउन्स देखील आपल्याला पाहायला मिळाला. क्या बात आहे. टॉस साठी यायचे पुढील सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे नक्षत्र स्पोर्ट्स चौदरपाडा त्यांच्या विपक्षामध्ये जय अंबिका स्पोर्ट्स देवरुंगपाडा पंडित दादांचा संघ. टॉस साठी या दोन्ही टीमचा कॅप्टन. आणखीन एक डॉट बॉल आणि ज्या टीमचा कॅप्टन योग्य वेळेवरती उपस्थित नसेल त्या टीमला 1 ओव्हरची पेनल्टी दिली जाईल, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. सलगचे 4 डॉट बॉल. आता सलगचा 5वा निर्धाव येईल का? धाव फळक फक्त आणि फक्त 19. शेवटचा चेंडू या पहिल्या 17 मधला. शेवटचा चेंडू हवेमध्ये कॅच होऊ शकत नाही. या फिल्डर थोडे दूर होते, एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर पाठलाग करतात. तोपर्यंत दरम्यान इथं पूर्ण केल्या जातील या 2 धावा आणि अशा प्रकारे खेळ देखील समाप्त. पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवल्या गेल्या तब्बल 21 आणि 22 धावांचं एक छोटं लक्ष सेट केलं. इथनं प्रथमतः फील्ड बॅटिंग करत असताना खांडवल बी टीमने अगेन्स्ट टीम किरवली. 22 धावांचं लक्ष. चला टॉस साठी यायचं आहे.
जय अंबिका स्पोर्ट्स देवरुंगपाडा, त्यांचा विपक्षामध्ये नक्षत्रा स्पोर्ट्स चौदरपाडा. 22 धावांचं लक्ष आणि सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल, तुम्ही कुठे जायचं नाहीये कारण अगदीच थोडाच वेळाने सेकंड इनिंगला सुरुवात होईल. 22 धावांचं लक्ष, 22 चेज होतील की डिफेंड केल्या जातील, कशाप्रमाणे खेळ चालेल हे ऐकवण्यासाठी सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल कॉम्बॉक्स मध्ये करूया चेंजेस आणि आपण आवाज पुन्हा एकदा ऐकूया. आवाज मलंगडचा भाग्यजी म्हात्रे सरांच्या शुभवाणीतून. माझं दुसरं सत्र. धन्यवाद. नक्षत्र स्पोर्ट्स चौधरपाडा संघाचे संघनायक उपस्थित झालेले आहेत. सो जय अंबिका स्पोर्ट्स देवरुंगपाडाचे कॅप्टन. बघा सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडण्या अगोदर तुम्हाला टॉस साठी कोणत्याही परिस्थितीमध्ये यायचं आहे. पहिला बॉल जर पडला तर 1 ओव्हरची पेनल्टी दिली जाईल देवरुंगपाडा संघ, ही गोष्ट लक्षात ठेवा. जय अंबिका देवरुंगपाडा टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की मॅनेजमेंट कमिटी तुम्हाला सकाळपासून या सगळ्या गोष्टींमध्ये वॉर्न करते की या स्पर्धेच्या नियमावल्या त्यांच्या डिसिप्लिन तुम्हाला ठेवाव्याच लागतील. सो आय काइंडली रिक्वेस्ट टीम देवरुंगपाडा, कृपया करून आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्हाला लगेचच रिपोर्टिंग करायची आहे. थँक्यू सो मच विशाल पाटील, ज्यांचा आवाज तुम्ही फर्स्ट इनिंगमध्ये ऐकलात. अनेक सारे विभागामध्ये त्यांचा आवाज तुम्ही नेहमी सातत्याने ऐकत असतात आणि त्यांचा आवाज ज्या प्रेक्षकांनी नक्कीच ऐकलात त्यांचंही सहर्ष स्वागत. खरं तर ह्या आवाजाला आता एक मोठी प्रसिद्धी मिळाली गेली आहे. जरूर विविध विभागामध्ये तुम्ही विशालचा आवाज ऐकला. गतवर्षी करण काळन, तेजस भोईर त्यांच्यासमेत विशाल पाटील महाबलेश्वरला ही स्पर्धा कव्हर करून आले. म्हणजेच या कल्याण डोंबिवली आणि भिवंडी विभागामध्ये नव्हे तर आता विशाल पाटील यांचा आवाज महाबलेश्वर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला यावर्षी सुद्धा ऐकायला मिळेल. सो त्याचा आवाज तुम्ही ऐकत होतात. मनपूर्वक सहर्ष स्वागत उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं. या स्पर्धेला खरं तर भेट देण्यासाठी तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून खरं तर ज्या चांगल्या चांगल्या कमेंट्स करतात तुमचंही सहर्ष स्वागत. ऑनलाईनच्या माध्यमातून सोनू दिगाडकर सध्या तरी मॅचचा आनंद घेतात ऑनलाईनच्या माध्यमातून. त्याने टीम किरवली आणि या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. लक्ष या मॅचमध्ये ठेवलं गेलेलं आहे. जर आपण पाहिलं गेलं तर या मॅचमध्ये लक्ष 22 धावसंख्येचं. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये गोरखनाथ जितू आणि बॉइंट ट्रॅकवरती पहिले षटक घेऊन योगेश तयार. पहिलाच बॉल संघ किरवली खेळतोय. सुरुवातीला 20 धावा बनल्यात. 21 धावसंख्येचं टार्गेट आहे. माहिती आहे की लक्ष थोडंसं सुरुवातीलाच सोपं वाटायला होईल जेव्हा एखादा मोठा फटका या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये येईल. किरवली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सुरुवातीला त्यांचे 4 ओव्हर तुम्ही बघितले तर 4 ओव्हरमध्ये पूर्णपणे कमबॅक झाला. सुरुवातीचं मनुष्य षटक गोरखनाथचं राकेश दिगाडकराला हनुमानने ही चांगली षटक हाताळलं. त्या हनुमानाने पहिल्या इनिंगमध्ये खूप चांगल्या प्रकारे कार्य केलं आणि दुसऱ्या इनिंगमध्ये त्या धावसंख्या चेस करण्याचा प्रयत्न करतायत. बॉल मध्ये पण तो फिल्डर येतात त्या ठिकाणी लॉंग ऑनला प्रॉपरली फिल्डर आले. घेतली गेली कॅच. पहिल्या विकेटचं पतन. परतेल मैदानाच्या बाहेर जितू. 21 धावसंख्या बनवायच्या आहेत आणि अशी सुरुवात हवी आहे ती म्हणजेच RD11 किरवलीला परास्त करण्यासाठी टीम खांडवलची आणि ती आता सुरुवात झाली आहे. पहिला फलंदाज बाद.
डीजे मास्टर आता प्रेक्षकांना चार्ज करतील, कारण सकाळी मंत्रमुग्ध असणारे संगीत तुम्ही ऐकत असतात. दुपारी थोडीशी आपली बॉडी मुवमेंट स्लो होते, त्या अनुमानाने आता असेच रिमिक्स संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून तुम्हाला मिळतील. फुल टॉस बॉल ऑन साईडला टर्न केला आहे, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, मिड विकेटला एक सिंगलच मिळेल. माहिती आहे की 38 सर्कलचं रिंगण तोडून आपल्याला द्यायचं नाही, त्याच अनुमानाने लॉंग ऑन आणि मिड विकेटला फिल्डर ठेवला आहे. पहा, प्रत्येकाची ना एक वेगळी ॲक्युरसी असते, प्रत्येकामध्ये स्टॅबिलिटी ॲबिलिटी ही आपल्या खरं तर खेळामध्ये आपण पुढे नेत असतो. ते माहिती आहे सध्या तरी योगेशला की आपण ज्या मिनिटमध्ये बॉल टाकतो ना त्या मिनिटमध्ये आपण फिल्डर सजवला आणि एक्झॅक्टली तिथेच बॉल गेला. राऊंड द स्टंप फुल टॉस बॉल, फिल्डर आहेत फाईन लेगला, पकडली गेली कॅच. विचार करत होता बॅट्समन की हा बॉल कमरेच्या वरती आहे का, परंतु अंपायर सांगत असताना की कमरेच्या वरती नाहीये, तर इम्पॅक्ट चांगलं पडलं. विकेटचं पतन, दुसरा झटका या ओव्हरमध्ये देत असताना गोलंदाज योगेश. तुम्ही प्रोटेक्शन पहा ना किती चांगलं ठेवलंय, कारण फाईन लेग थर्ड मॅन ॲक्शनमध्ये मिड विकेटला फिल्डर, त्याच्याकडे दुसरा बॉल गेला. पहिला बॉल जिथे कॅच आली, जिथे फलंदाज बाद झाली जीतू, अगदी लॉंग ऑनला प्रॉपरली जे प्रोटेक्शन ठेवलं ना त्या प्रोटेक्टिव्ह क्षेत्रामध्ये प्रत्येक फिल्डरला आधीच वॉर्न केलं होतं की त्या क्षेत्रामध्ये बॉल जर गेला तर तिथे मिसफिल्ड करायची नाही आहे, आणि ते एक्झॅक्टली घडलं. आता फाईन लेगला कॅच आली, पहिली कॅच आपण लॉंग ऑनला बघितली, दुसरा बॉल बघितला मिड विकेटला. म्हणजेच या ओव्हरमध्ये 4 बॉल फेकत असताना फक्त 2 धावा आणि 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये घेतलेले आहेत, ते म्हणजेच गोलंदाज योगेशने. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये कोण आलाय तर या टीमचा सरसेनापती राकेश दिगाडकर, ज्यांच्या माध्यमातून टी-शर्ट पुरस्कृत केली या संघाला, आणि तोच राकेश दिगाडकर आता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वर. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, बॅटला थोडासा बघितला गेला तर खाली घेतली गेली, कारण बॉल पडल्यानंतर जो टप्पा अनपेक्षित होता ना तो अनपेक्षित टप्पा खरं तर बॉलरला मिळायला गेला. परंतु सरप्राईज झाला राकेश. माहिती आहे की या ओव्हरमध्ये 2 बली गेलेले आहेत, 21 धावसंख्येचा आपण पाठला करतो, आणि सुरुवातीलाच आपल्या समोर अडचणी आल्या योगेश नावाच्या, ज्याने 2 विकेट घेतले गेलेले आहेत. शेवटचा बॉल बॉटम हँडचा वापर खेळायचा होता ऑफ साईडला, परंतु बॅटच्या आतमध्ये लागला. त्या अनुमानाने आपण बघितलं तर शॉटमध्ये त्याची फिल्डिंग झाली. अशा प्रकारे पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय, 2 विकेट गमावल्या गेल्यात, 21 धावा पूर्ण करायच्या आहेत. त्याच अनुमानाने धावा बनल्या गेल्या 3, म्हणजेच येणारे 18 बॉल, आणि येणाऱ्या 18 बॉलमध्ये समीकरण जर आपण पाहिलं गेलं तर 19 धावसंख्येचं. पहिल्या मॅचपासून ना आपण लो स्कोरिंगच सामने बघितलेत. पहिल्या मॅचमध्ये 39, दुसऱ्या मॅचमध्ये बनवायचे होत्या 24, आणि तिसऱ्या मॅचमध्ये आपण बघत आहोत तर 21 धावसंख्येचं टार्गेट जे बनवायचं आहे RD स्पोर्ट्स किरवलीला. लो स्कोरिंग सामना मागच्या मॅचमध्ये तुम्ही अनुभवलं असेल की मागची मॅच सुद्धा लो स्कोरिंग होती, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये जी पहिल्याच बॉलवरती बाउंड्री आली ना, म्हणजे नो प्लस बाउंड्री आली ना, तिथे तो सामना पूर्णपणे वळला गेला. परंतु आता टीम RD स्पोर्टलाही विचार करावा लागेल की 2 सामने शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेत. या मॅचमध्ये सेकंड ओव्हरला आता होईल सुरुवात. पहिलं पॉवर प्लेचं षटक पॉवर पॅक राहिलं, त्या अनुमानाने आपले 2 विकेटही गमावले गेले, आणि आता सध्या तरी जिथे आपण दुसऱ्या ओव्हरला सुरुवात करू ना खेळण्यासाठी, तिथून आता थोडासा अटॅकला सुरुवात करावी लागेल, कारण सुरुवातीला आपण डॉट बॉलचा रेशो जास्त वाढवला ना तर मग येणाऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला त्या गोष्टी भोगाव्या लागतात. पाहत 5 मिनिटं पहिल्या षटकासाठी तुम्ही घेतलेली आहेत, 3 ओव्हरसाठी तुम्हाला फक्त 15 मिनिटं आहेत. जर तुम्ही जास्त उशीर कराल ओव्हर समाप्त करण्यासाठी तर तुम्हाला आउटफील्ड मधला एक फिल्डर इनफिल्डमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये आणावा लागेल. ही सूचना आम्ही वारंवार तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. स्ट्रायकिंग एंडवरती राकेश दिगाडकर अजूनही बनवायच्या 18 चेंडूमध्ये 19-21 धावसंख्येचा पाठला करत असताना पहिल्या षटकामध्ये फक्त 3 आल्या. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉटम हँडचा चांगला वापर, पडल्यानंतर जो अनुमान होता उचळीचा तो अनुमान चांगला राहिला. जरूर लेग स्टंपवरती बॉल अगदी ग्लान्स करत असताना आपल्याला पाहायला मिळाला राकेश दिगाडकर, आणि एक सिंगल टीमची धावसंख्या 4. आणि देवरुंगपाडा ही टीम जरूर पोचू शकली नाही, कारण प्रत्येक इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉससाठी इन्व्हिटेशन दिलेलं आहे. सो इन्व्हिटेशन तुम्ही स्वीकारलं नाही, सो तुम्हाला 3 धावसंख्येची पेनल्टी आम्ही इम्प्लिमेंट करू मॅचमध्ये. ओ द विकेट
मागे खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत त्या ठिकाणी डीप मध्ये, मिड विकेटने जागा सोडली, स्क्वेअर लेग पर्यंत त्यांनी प्रवास केला, सिंगल झाली कंप्लीट. सेकंडचा कॉल, स्ट्रायकिंगवरती फेकी कदाचित लवकर आली असती तर फलंदाज बाद होऊ शकला असता. तिसरी धाव इथनं पूर्ण होईल का? नाशिकवरती फेकी आणि चुकीच्या एंडला. एकतर तुम्हाला कमी धावसंख्येचा बचाव करायचा आहे, तुम्ही मिसफील्ड करतायत हरकत नाहीये, परंतु जिथे तुम्हाला संधी मिळते ना फलंदाजाला बाद करण्याची, ती संधी तुम्ही का सोडताय? कारण लक्ष छोटंच आहे, माहिती आहे समोर संघ किरवली जिद्दीने चिकाटीने खेळतोय. राकेश दिगाडकर सारखा चांगला खेळाडू या टीममध्ये, तो कधीही सामन्याला कलाटणी देऊ शकतो. येणाऱ्या फळीमध्ये प्रशांत हे तोही चांगला खेळतो. त्या अनुमानाने तुम्हाला या ज्या धावसंख्या आहेत ना, त्या धावसंख्येत तुम्हाला डिफेंड करण्यासाठी चांगली फिल्डिंग करणं भागीत आहे. राकेश दिगाडकर साठी हा बॉल होता, दुसऱ्यांदा मिस होत आहेत. पहिल्यांदा बॉल अगदी सहजरीतीने खेळला, दुसऱ्यांदा बॉल आपण बघितला स्टिक वरती डाव्या, तिथे सिंगल मिळाली गेली. म्हणजेच आतापर्यंत राकेश दिगाडकरच्या खेळीचा आपण जर विचार केला गेला ना तर त्याच्या बॅटमधून 2 सिंगल्स आल्यात आणि अभय ऐनने सुरुवात खरं तर चांगली केली आहे, जिथे आपल्याला त्याच्या बॅटमधून एक तिहेरी पाहायला मिळाली. ओ द विकेट. लो फुल टॉस अटेम्प्ट केलाय, डीप मध्ये फिल्डर गॅप शोधू शकला नाही, तापाधरू उचलला गेला. दुसरीचा प्रयत्न, आता स्ट्रायकिंगवरती फेकी, तीही उशिरा आली आणि त्याचाच फायदा या ठिकाणी उचलला गेला 2 बॅट्समनने म्हणजेच अभयनं. आतापर्यंत आपण सध्या तरी विचार केला ना तर धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच टीमची धावसंख्या 10. फुलवटा पाचा बॉल खोदून काढला, मिड ऑफ ऍक्शन मध्ये आहे, डायरेक्टचा प्रयत्न मिस झाला आणि त्याच दरम्यान जर आपण पाहिलं तर आता इथनं विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल राकेश दिगाडकरला. थोडासा पुढे गेला, एक सिंगल जरूर कंप्लीट झाली होती परंतु कन्व्हर्शन नव्हतं आणि इथनं विकेटचं पतन, परतेल मैदानाच्या बाहेर राकेश. या स्पर्धेच्या नियमावल्या आहेत, त्या नियमावल्या कृपया करून मोडू नका. वेळेच्या संदर्भात तुम्हाला सहकार्य करायचंच आहे. फिल्डिंग करणारी टीम खांडवल, आम्ही तुम्हाला वारंवार वॉर्न करत आहोत की जास्त वेळ जरूर तुम्ही वाया घालू नका. माफ करा, 10 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये आहेत. 24 धावसंख्येचा मागच्या मॅचमध्ये बचाव करताना बघितली नाही, त्या अनुमानाने आपण या मॅचमध्ये सुद्धा खांडवल संघ 21 धावा डिफेंड करताना बघत आहात. पहा, या स्पर्धेचे नियम आहेत की कंपल्सरी इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला टॉससाठी यायचंच आहे, कारण इताडे संघाला सुद्धा पॅनल्टी आम्ही दिली होती आणि असोसिएशनचा हा नियम आहे की इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी तुम्हाला टॉससाठी यायचंच आहे. जर तुम्ही कंपल्सरी टॉससाठी आले नाही तर तुम्हाला 3 धावसंख्येची पॅनल्टी ही असोसिएशनच्या अंतर्गत आम्ही या स्पर्धेमध्ये रुजू केलेल्या या नियमावल्या आहेत. सो विनंती करेन की कोणत्याही प्रकारचे आर्ग्युमेंट या स्पर्धेमध्ये नकोय. राकेश बाद झालाय, आता विशाल आलाय, लेफ्ट आर्म बॅट्समन, मोठे फटके खेळतो आणि स्लॉग हिटर आहे आणि तो आता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 5 वरती आलाय. राऊंड द स्टंपने अफसमच्या बाहेर, पंचांनी बघितला की अफसमचा जास्त बाहेर निघाला चेंडू, त्याच्यामुळे इशारा दिला वाईटचा. 21 धावसंख्येचा बचाव करत असताना सध्या धावा झाल्यात 11, अजून बनवायच्या 10. एकंदरीत या मॅच मधले बॉल समाप्त होणं बाकी आहेत, अजूनही 13 मध्ये 11 बनवायच्यात. 21 धावसंख्येचा बचाव करत असताना ना पहिलं षटक खूप उपयुक्त राहिलं, परंतु निखिलच्या या षटकामध्ये 2 मिस्टेक झाल्या, परंतु एक विकेटही या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळाली. अराउंड द विकेट विशालसाठी उचलला गेला फटका. मी आधीच म्हटलं होतं की विशाल हा स्लॉग हिटर आहे आणि बॉलला पाठवला गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट इज अ कडक षटकाराने पूर्णपणे वातावरण बदललं. आता 12 मध्ये फक्त 5 धावेची गरज. पाण्याची मागणी केली आहे मॅनेजमेंट कमिटी, जरूर मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा. खरं तर बॉडीला वारंवार हायड्रेट करणं ही गरज आहे, कारण भरपूर वेळा ना आपण असे ॲक्सिडेंट बघितलेले आहेत की आपण
सकाळी लवकर जेव्हा क्रिकेट खेळण्यासाठी मैदानाकडे निघतो तेव्हा काहीसे खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये काही न खातानाच उतरतात. त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती करतो की स्वतःच्या शरीराची काळजी घ्या. घरातून येताना नाश्ता करा. जर तुम्हाला नाश्ता मिळाला नाही तर प्रत्येक मध्ये तुम्ही काहीशे स्टॉल बघत असा जिथे वडापाव असो, मग तो वडापाव असो किंवा कटलेट असो, ह्या सगळ्या गोष्टींना खाऊन मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये जा. कारण क्रिकेट तुम्ही खेळा, क्रिकेट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, परंतु तुमचं क्रिकेटच्या विपरीत काहीशा गोष्टी घडतील म्हणजेच तुमचा जो शरीर आहे तो शरीर सुदृढ राहणार नाही तर तुम्ही क्रिकेटही खेळू शकत नाही. त्याच्यामुळे शरीरालाही तुमच्या जपा. 12 मध्ये 5 बनवायचेत. नवीन बॉलर यूज केला जातोय प्रणय. 21 धावेचं लक्ष्य या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळालं. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल नक्षत्र 11 सौदरपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम देवरुंगपाडा. 12 मध्ये 5 धावसंख्येची गरज आहे. पहा 10 मिनिटं आतापर्यंत वाया घालवलेली आहेत. विनंती करेन षटकाला लवकर सुरुवात करायची आहे. षटकार आला होता विशालच्या बॅटमधून आणि आता स्ट्राइक आहे अभयकडे. अभय टू प्रणय. पहिलाच बॉल बॉडीवरती आला. मिडॉन तैनात त्या ठिकाणी आहे. डायरेक्ट हिट नसेल कारण बॅकअप नाहीये. बॅकअप ना खूप महत्त्वाचा असतो. जसा घरामध्ये संसार चालण्यासाठी नवरा आणि बायकोचा बॅकअप हवाय एकमेकांना, घर चांगलं चालण्यासाठी भावाचा बॅकअप एकमेकांना हवाय, तसा क्रिकेटमध्ये ना या अशा गोष्टी करण्यासाठी बॅकअप हवाय. बॅकअप नव्हता त्या अनुमानाने तो थांबला. स्ट्राइक जाईल आता अभयची विशालकडे. ज्या विशालच्या बॅटमधून एक तुम्ही षटकार पाहिला. आता बनवायचे 11 बॉलमध्ये धावा 4. या मॅचमध्ये 21चं लक्ष्य असताना ना खूप चांगल्या रीतीने सध्या तरी सर करतोय धावा संघ आरडी स्पोर्ट्स किरवली. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन, मागे खेळण्याचा प्रयत्न, थोडेसे शफल झाले, पुढे गेले खेळण्यासाठी. परफेक्टली मिडल स्टिक वरून हा चेंडू ट्रॅव्हल होत असताना गोलंदाज प्रणयचा आणि विशाल समोर त्याने डॉट चेंडू फेकला गेला. अजय घरत सर ह्या सामन्याचा आनंद घेत असतील तर त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. एक रेडिओ कॉमेंट्री काय असतं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे सातत्याने ते दाखवतात. ऑफ स्टंपच्या बाहेर नो चेंडू पिचच्याच बाहेर पडलाय. त्या अनुमानाने पंचाने घोषित केला की हा नो बॉल आणि या नो बॉलने पूर्णपणे आता सामन्यामध्ये इंटर होत असताना संघ आरडी स्पोर्ट्स किरवली 21 धावसंख्येचं लक्ष्य आता त्यांच्या डोळ्यासमोर थोडासा सोपा वाटू राहिलाय. धावा झाल्यात 19. फक्त 2 धावेची गरज. बॉल शिल्लक असताना 10 बॉल 2 धावसंख्येची गरज. समोर विशाल. फुल टॉस बॉल. विशालने अंदाजाने सामना फिनिश करण्याचा मन जरूर बनवला परंतु बॉल मध्ये फिल्डर वळतोय त्याच्या हाताला चाटून बॉल बाउंड्रीच्या बाहेर आणि षटकाराने स्लॉग हिटर विशाल करतो ही मॅच फिनिश आणि या मॅच मध्ये संघ पुढे जातोय आरडी स्पोर्ट्स किरवली.